सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की वैष्णव ठाकुर की गंगा मैया जमुना मैया की बद्री विशाल भगवान की केदार बाबा की चार धाम यात्रा की चार धाम यात्री गण की उपस्थित भक्त वृंद की गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम नमो वासुदेवाय। ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथं विधान्तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। अभय चरणारविंद भक्तिवेद आदिती पुत्र भगवंत या अध्यायाचं शीर्षक आहे। तर आपण भगवंतांच्या इच्छेने इथं आलोय, आपण काही निवडलेलं नाही, हरी इच्छा काय असेल ते। तर हा अध्याय काय म्हणतो बघा। आदितीने पयोव्रत संपन्न केल्यामुळे पूर्ण पुरुषोत्तम भगवान तिच्यावर अत्यंत प्रसन्न झाले आणि तिच्या समक्ष प्रकट होऊन त्यांनी पुत्र रूपाने प्रकट होण्यास होकार दिला। दिती आदितीनं सृष्टीची निर्मिती, तर हे आदितीच्या तपस्येचं फळ आहे। आदितीने 12 दिवसाचे पयोव्रत संपन्न केल्यानंतर भगवंत तिच्यावर प्रसन्न होऊन तिच्यासमोर चतुर्भुज पितांबरधारी वेशात प्रकटले। आपल्या समोर पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना पाहताच आदिती सत्वर उठून उभी राहिली आणि प्रेम अतिशयाने तिने भूमीवर दंडवत प्रणाम घातला। तिला गहिवरून आले आणि भक्तिभावाने तिच्या सर्वांगाचा थरकाप उडाला। भगवंतांचे योग्य स्तवन करण्याची इच्छा असूनही ती काही काळ तशी स्तब्ध राहिली। काही वेळाने भगवंतांचे सौंदर्य पाहून तिला धीर आला आणि ती त्यांची प्रार्थना करू लागली। सर्व जीवांचे परमात्मा पूर्ण पुरुषोत्तम भगवान तिच्यावर प्रसन्न झाले आणि आपल्या अंश विस्ताराच्या रूपात तिचा पुत्र म्हणून प्रकट होणे त्यांनी मान्य केले। हे केव्हाच आहे? दिती आणि आदिती म्हणजे कृष्ण लीला व्हायच्या सरळ काही युगाआधी तेव्हा भगवंताने मान्य केलं आणि कश्यप मुनीच्या तपाचरणाने ते पूर्वीच प्रसन्न झालेलेच होते। यास्तव त्या दाम्पत्याचे पुत्र म्हणून अवतार घेऊन देवांचे परिपालन करण्याचे त्यांनी मान्य केले। भगवंत शब्द देऊन अंतर्धान पावले। पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या आज्ञेनुसार आदिती कश्यप मुनीची सेवा करू लागली आणि जेव्हा त्यांनी समाधीस्थ गर्भधारणा केली, हिरण्यगर्भ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ब्रह्मदेवानी जाणले की पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी आदितीच्या गर्भात प्रवेश केला आहे आणि त्यांनी सुद्धा भगवंतांची स्तुती केली। कोण? ब्रह्मदेवानी। आता ह्या ज्या स्तुती आहेत गर्भस्थ भगवंतांच्या, त्या स्तुती या ठिकाणी आहेत। त्याच्यामध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात, परीक्षित महाराजांना, हे राजन, आपले पती कश्यप मुनी यांनी उपदेश केल्याप्रमाणे आदितीने आळस न करता, हा शब्द आमच्यासाठी फार महत्वाचा आहे बरं का, त्यांनी सांगितलं म्हणून मी करतो असं म्हणाले होते, नाईलाज आहे हो, करावं लागतं, नाही, इथं आळस न करता या व्रताचे काटेकोरपणे
पालन केले. पयोव्रत हे एक व्रत आहे, आपल्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे. आणि ते व्रत कोणी 12 दिवस काटेकोरपणे केलं की इथं जर भगवंत प्रकट होतात दोघांच्या तपस्येने, तर निश्चित रूपानं एक बालक प्रकट होतं. ज्यांना मुलं नाहीत त्यांनी भरपूर रडतात, सगळे प्रयत्न करतात, पण जे अधिकृत दिलेले आहे ह्याच्यावर श्रद्धा नसते. उदाहरणादाखल ज्या वेळेला बिभीषण प्रभू रामचंद्रांना भेटायला आले, आकाशमार्गे आले, आणि भेटल्यानंतर ते परत जेव्हा गेले ते समुद्रमार्गे चालत गेले. आता तेव्हा प्रभू रामचंद्रांच्यावर पूर्ण विश्वास होता, आणि त्यांच्याबरोबर जे त्यांचे सहकारी होते 2-4 ते बिभीषणांच्या बरोबर चालत गेले, आणि समुद्रातून चालत होते ते कित्येक किलोमीटर चालत गेले. श्रीलंकेकडे जायचं ना, आणि पाणी कमरे एवढंच होतं. तर त्या बाकीच्यांना प्रश्न आला, आम्ही कधीच इथून जाऊ शकत नाही, आणि आता समुद्रातनं जाताना पाणी एवढंच कसं काय. मग त्यांनी बिभीषणना विचारलं, आज असं कसं काय. बिभीषणने म्हटलं, आपण कोणाला भेटून आलो, कुणाची कृपा घेऊन आलो. त्यांच्यासाठी भवसागर कमरे एवढाच आहे, म्हणून पांडुरंग कमरेवर आटून उभे आहेत. हा, करकटेवरी, त्याच्या पुढचा भाग बुडत नाही. मग ते सांगतात, मग ह्या चौघांना संशय येतो, एवढं असू शकते काय, आणि चौघा बुडायला सुरू होतात. मग लगेच त्यांच्या लक्षात येते. मग बिभीषण म्हणतात, विसरला तुम्ही रामाला, कारण रामांचा आणि बिभीषणचा संवाद असतो, या चौघांचा कुठे असतो. त्याच्यामुळे श्रद्धा फार महत्वाची. तसं पयोव्रतामध्ये जर श्रद्धा ठेवली आणि 1 वर्षाच्या एकादशी जर निर्जल केला, तर भगवंतांची कृपा प्राप्त, दिव्य अपत्य प्राप्त व्हायलाच पाहिजे. ते आमच्या समोर अनुभव आहे. तर या ठिकाणी काटेकोरपणे पालन केले. एकाग्र मनाने पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे चिंतन करून आधी तिने शक्तिशाली अश्वाप्रमाणे असणाऱ्या मन आणि इंद्रियांना वशीभूत केलं. इथं फक्त अश्व म्हटलेलं नाही, शक्तिशाली अश्वाप्रमाणे तिने आपले मन भगवान वासुदेवावर केंद्रित करून पयोव्रत पार पाडले. हे राजन, शंखचक्र गदा आणि पद्म धारण केलेले चतुर्भुज पितांबरधारी पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आदिती समोर आता प्रकट झाले. नेत्रांना दिसणाऱ्या त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना पाहताच प्रेमातिशयाने भावविवळ झालेली आदिती सत्वर उठून उभी राहिली, आणि पुढे तिने भूमीवर पडून त्यांना दंडवत केला. किती महत्वपूर्ण आहे. आपण स्त्रियांना दंडवत सांगतो का? नाही, पंचांग आहे, पण आदितीनं केला. मग शास्त्र प्रमाण बरोबर आहे का? आहे, पण नाही. पण ज्यावेळी भावविभोर होतो ना, त्यावेळी माणूस स्वतःला विसरतो, आणि त्यावेळी मग स्व असतच नाही, ते तिकडे जातं. आणि मग त्याप्रमाणे इथं आदितीनं दंडवत केला, तो आदर आहे, पूर्ण शरणागती आहे. आदिती शांतपणे उठून उभे राहिले, कारण तिच्या कंठातून आता शब्दच फुटेना. फार आनंद झाला ना, भगवंतांचा महिमा कळला, डोळ्यात पाणी येतं, कंठ गदगद होतं, आणि मग बोलायला पण येत नाही, काहीच करायला येत नाही, ही अवस्था होते. त्याप्रमाणे त्या दिव्य आनंदामुळे तिचे डोळे अश्रूने भरून गेले आणि तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान दर्शन देत असल्यामुळे तिला आनंद होत होता, आणि तिच्या अंगाचा थरकाप पण होत होता. हे कुरुद्वह परीक्षित महाराज सद्गदित शब्दाने आदिती पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे प्रेमपूर्वक स्तवन करू लागली. आता हे स्तवन जे आहे त्याच्यामध्येच आपण पुढे पोचणार आहोत. त्यावेळी ती आदिती देवी रमापती, यज्ञपती आणि जगतपती पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना नेत्राने पिऊनच टाकीत आहे की काय, अशा रीतीने त्यांच्याकडे टक लावून पाहत होती. माहित आहे ना, गोपीने ब्रह्माजींना एक दोष दिला होता. सृष्टी निर्माण केली, आणि ज्या कृष्णाला आम्ही पाहतो आम्हाला त्यांना म्हणजे नेत्र बंदच व्हायचे नाही, पण कसल्या तुम्ही पापण्या दिलेत मध्ये मध्ये चालू बंद होतात. दोष आहे तो म्हणून. पण तो दोष नाही आहे, कारण शरीर स्तरावर आम्ही असल्यामुळं ते गाडीचे वायपर आहेत आहे ना, ह्याला क्लीन करण्यासाठी ते काम करत असतात ओलावागीवर. पण ह्यांना ते क्लीनच्या पलीकडं जेव्हा प्रेमाश्रू येतात तेव्हा वायपरची काय गरज आहे. पाऊस पडताना स्वच्छ पाण्याने स्वच्छ होत असतं, त्याच्यामुळे ते प्रेमाने, म्हणून प्रेमांजन पण म्हटलेलं आहे नाही का. तर त्यावेळी ती आदिती देवी रमापती, यज्ञपती आणि जगतपती भगवंतांचं बघा स्थान काय. रमापती म्हणजे कोण?
राधा रमण जिथे रममान होतात ते यज्ञपती, म्हणजे सर्व यज्ञांचं फळ कोणाला झालं यालाच, म्हणून यज्ञपती तेच आहेत. आणि नंतर जगतपती, संपूर्ण जगताचे साक्षात तेच अधिपती आहेत. खास करून यज्ञ पूजा सगळं कोणीही कोणाचीही करू दे, जेव्हा ते पूर्ण होतं तेव्हा कर्मकांड करणारा व्यक्ती असेल तरी सुद्धा शेवटी काय म्हणतो पूजेच्या शेवटी, कृष्णार्पणम अस्तु. आणि सुरुवात कुठून? केशवायन महा, नारायणायन महा, माधवायन महा, गोविंदायन महा, आणि एंड कृष्णार्पणम अस्तु. त्याच्यामुळे यज्ञपती तेच आहे. तर ही जी टक लावून बघत होत्या आदिती माता, त्यावेळी आदिती माता म्हणते, यज्ञ फळदाते हे यज्ञ पुरुष, हे अच्युत, तुम्ही सर्वात प्रख्यात व्यक्ती असून तुमच्या नामांचे कीर्तन सर्वत्र मांगल्य पसरवित असते. हे आदिपुरुष, हे तीर्थपाद, तुम्ही सर्व दीन दुःखी जीवांचे आश्रयस्थान असून त्यांच्या दुःखांचा भार क्षीण करण्यासाठी अवतरित झालात. कृपया आमच्यावर दया करा आणि आमचे कल्याण करा. आम्ही देवाकडे काय मागतो? फार तर आता एवढं जरा प्रमोशन होऊ दे, ते होऊ दे, ते जरा संकट दूर जाऊ दे, लिस्ट देतो आपण, आहे की नाही? इथं तसं नाही आहे. आमच्यावर दया करा. आता दया करा आणि आमचे कल्याण करा, ह्याच्यामध्ये रहस्य आहे. दया करा म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर काढा. मग बाहेर काढायचं असेल तर कर्जमुक्ती पहिला व्हायला पाहिजे. मग कर्जमुक्ती व्हायला पाहिजे तर मागची कर्म. मग कृष्ण एवढे दयाळू तर आम्हाला ह्याच्यात कशाला अडकवले? तुमच्या हिशोबे अकाउंट क्लिअर करून या ना, मी पुढे वाटेल तेवढं डोनेशन देतो. क्लिअर तर करून या, आहे की नाही? मग ते म्हणतात दया करा आणि आमचे कल्याण करा, म्हणजे काय तुमच्याकडे घेऊन चला, म्हणजे अकाउंट क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणून भक्त जेव्हा भक्तीत येतो ना, त्यावेळेला ही प्रार्थना भगवंत ऐकतात आणि मागच्या अनेक जन्माची संकट पुढं अनंत जीवन घ्यायची असतात ती थोडं थोडं होलसेल देऊन बघतात. म्हणून सामान्य लोकांना त्रास होतो, त्याच्यापेक्षा जास्त त्रास भक्तांना होतो. आणि तो झाल्यावरच ओळखायचा आम्ही भक्ती करायला लागलो, आहे की नाही? आपण जर साबण लावला अंगाला आणि खाली घाण निघायला लागली तर ओळखायचं आम्ही फार घाणीत आहे, साबण काम करायला लागलाय म्हणून. असं म्हणायचं नाही आमची प्रॉपर्टी चालली की नाही. त्याच्यामुळे हे शुद्धीकरण फार महत्वपूर्ण आहे. तर या ठिकाणी आदिती माता म्हणतात, हे प्रभू, तुम्ही सर्वव्यापी विराट पुरुष आणि पूर्णपणे स्वतंत्र असून तुम्ही ब्रह्मांडाची उत्पत्ती, स्थिती आणि लय. आमच्या जीवनात पण तीनच असतात ना, हे प्रचंड ब्रह्मांड आणि सूक्ष्म मध्ये काय येतं? अणु, रेणू, परमाणू, बरोबर आहे? काय आहे? न्यूक्लियस आहे ना, केंद्रस्थान. प्रोटॉन, न्यूट्रॉन आहे, बाजूने होते. त्या इलेक्ट्रॉन्सच्या स्थितीप्रमाणे त्याचं रूप बदलतं. संख्या बदलली की बदलली की नाही? मग ते एलिमेंट्स बदलले. तसं आमच्या इथं भ्रमण करणार आहे, हे स्थिर आहे. हे बदललं की सगळं बदललं. म्हणून न ते माझं आहे. म्हणून माझं काय आहे ते जेव्हा न होतं ना, तेव्हा मन आमच्याकडे राहत. आणि ते जर आमचं मन ठरवलं तर मनभर इथं राहतं. नंतर ते टनभर होतं. ऍक्च्युली ते कणभर पाहिजे, है ना? ही आमची स्थिती आहे. म्हणून हे फार महत्वाचं आहे. म्हणतात तुम्ही सर्वव्यापी विराट पुरुषांनी पूर्णपणे स्वतंत्र असून तुम्ही ब्रह्मांडाची उत्पत्ती, स्थिती आणि लय घडवून आणत असता. तुम्ही आपली शक्ती जड तत्वामध्ये युक्त केली असली तरी सुद्धा तुम्ही सदैव आपल्या मूळ स्वरूपात स्थित राहता आणि त्या पदापासून कधीही पतित होत नाही. कमल दल जल जीवन तलमल. कमळाच्या पानावरचं पाणी, कमळाचं पान चिटकून घेत नाही आणि पाणी पण त्याला चिकटत नाही. तसं परमात्मा रूपामध्ये भगवंत आमच्या शरीरात राहतात. त्यांना या शरीराचं काही देणं आणि घेणं असत नाही. आम्ही मात्र जीव अटकलेल्या भुंग्याप्रमाणे. भुंगा किती मोठं लाकूड पोखरून काढतो, भोगाच करतो त्याचा. पण कमळात गेला की नाही, त्या मकरंदामध्ये एवढा छान अडकतो की तो संध्याकाळपर्यंत रमतो आणि संध्याकाळी कमळ बंद होतं. कमळाचं वैशिष्ट्य आहे संध्याकाळी बंद होतं. आणि त्या एवढ्या कोमल पाकळ्या आणि त्याचे पराक्रम आहे ना, ते उमललं की भुंगा मेलेला असतो. एवढी ताकद असलेला तो पोखरून बाहेर येऊ शकत नाही. हे काय शिकवतं माहित आहे का? नाही,
आम्ही जेवढे कठोर असतो की नम्रतेमध्ये आमचं सगळं संपतंय. मग आमच्याकडे कठीणता पाहिजे की नम्रता पाहिजे? ज्या शक्तिशाली काय नम्रता. म्हणून भक्तीमध्ये नम्रता असल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. फार महत्वपूर्ण आहे. म्हणून इथं काय म्हटलंय, तुम्ही सदैव आपल्या मूळ स्वरूपात स्थित राहता आणि त्या पदापासून कधीही पतित होत नाही. कारण तुमचे ज्ञान अच्युत आणि कोणत्याही स्थितीला अनुरूप आहे. तुम्ही कधीच मोहित होत नाही. नाथ, कृपया माझा प्रणाम स्वीकार करा. अशा पद्धतीनं ही प्रार्थना करत असताना शुकदेव गोस्वामी म्हणतात, हे भारत वंशातील श्रेष्ठ परीक्षित महाराज, याप्रमाणे आदितीनं आराधना केल्यानंतर आता भगवंत त्यांच्याशी संभाषण करायला लागले. भगवान म्हणतात, हे देवमाते, शत्रूंनी संपत्तीचे हरण करून स्वस्थानापासून भ्रष्ट केलेल्या आपल्या पुत्रांचे कल्याण व्हावे अशी तुझी चिरकाळाची अपेक्षा आहे, हे मी जाणून आहे. कोणी आई वडील काय अपेक्षा करतात? मुलांचं. आपण किती कष्ट घेतात तसा हाच स्वभाव भगवंतांनी दिलेला आहे. मग भगवंत कोणाची काळजी करणार? भक्तांची. का म्हणजे हे सगळे जीव त्यांचेच आहेत. मग ह्या जीवांना इथं कष्ट लागले तर भगवंतांना खुशी कुठे आहे? अजिबात खुशी नाही. म्हणून भगवंत अत्यंत दुःखी. भगवंतांना एकच दुःख आहे की या सगळ्यांना मी व्यवस्थित ठेवलेलं असताना मी म्हणून तिथं जाऊन कशाला एक कष्ट खातात. मग या येत नाही म्हणतात. माहीत आहे ना नारद मुनींची स्टोरी? एकदा पाठलं नारद मुनींना. म्हटले नारद मुनी म्हणतात, अहो एवढे लोक त्रासात आहेत, घ्या ना. अरे माझे दरवाजे 24 तास उघडे येत नाही, मी काय करू? मग तुझा बोलून घेऊन या. तुम्ही खरंच जाऊ का? मी जा बोलून घेऊन या. नारद मुनी आले. म्हणाला चला. म्हटले कुठे जायचं? काय नारद चांगलं काय तर वर जायचं सांगायला. नारद मुनी अक्षरशः थकतात. आणि त्याच्यामध्ये फक्त एक माणूस म्हणतो. तो काय म्हणतो, नारद मुनी माझ्या काही जबाबदार आहे, तेवढ्या मोकळ्या झाल्यानं मी नक्की येतो, गॅरंटी येतो मी, मला यायचंच आहे. पण जरा जबाबदारी, मुलं लहान आहेत. एकदा त्यांचा मार्गस्थ केलो ना की काम संपलं. तेवढा मला मग जातात. भगवंत हसतात. भगवंत हसल्यानंतर म्हणतात, काय झालं नारद मुनी? काय नाही जेव्हा तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण एक माणसानं मात्र रुची दाखवले, तो येतो तरी म्हणाला की ठीक आहे परत जा. आता यांचं जाणं येणं म्हणजे अनेक वर्ष इथं झालेले असतात. परत नारद मुनी येतात, बघतात, हा नारायण नारायण, मी भगवंतांना सांगितलं तुम्ही ना. भगवंत किती खुश झाले माहिती आहे. मग आता कसं करूया? आता मुलं मोठी झाले, शिक्षण आताच होत आले आणि त्यांचं काहीतरी सेटल होऊ दे, मग मी येतो. परत जातात. म्हणतात अजूनही त्याची रुची टिकून आहे. बघा आम्ही भक्तीत आज पूर्ण शरणागत नसलो तरी पण भगवंत आचली बघतात, हाडणे तो द्या येईल. म्हणतात परत जा. येतात. म्हणतात आता यांची लग्न करतोय नारद मुनी तुमच्या कृपेने. सगळ्यांची मोकळी झाली की मग मोकळाच झालं. परत जातात. परत येतात. तोपर्यंत बघतात त्या सुरू असतात. म्हणतात काय आता मुलं, अहो यांना कुठं अनुभव आहे मुलं सांभाळायचा? शेवटी आजोबा आजींनीच बघावं लागतं. आणि एवढं जरा मोकळं केलं की नाही मग त्यांचा हात होतोय आणि माझी पण जबाबदारीच संपते. ठीक आहे. तोपर्यंत नारद मुनी जातात. परत म्हणतात जा. तोपर्यंत मरतो बिचारा. आणि प्रचंड संपत्ती असते आणि मुलांना अजून तेवढी जबाबदारीची जाणीव नाही म्हणून सांगितलेलं असतं. आणि संपत्ती पुरून ठेवलेली असते खाली. मग परत जातात. तर तेव्हा हा पुत्र असतो खरं. गेटमध्ये आल्यावर बंगाल लागतो कैलास. आणि मग बंगाल लागतो. बंगाल लागल्यानंतर मग काय नारद मुनी, अरे तुला सांगितलं रे तेव्हा चल म्हणून, हे काय तू बंगल्याच्या बाहेर आणि बाकीच्या सोड आता तरी. नाही नारद मुनी येतो. आयुष्यभर एवढं रक्ताचं पाणी करून केलं, ह्या लोकांना अक्कल आहे का कसं वापरायचं? तेवढं जरा बघतो. नंतर भुजंग. मग मुलांना नारद मुनी सांगतात मारा त्याला म्हणून. आणि ते आपल्या भाषेत ओरडत असते, अरे मी तुमचा बाप आहे रे, मी तो. कळते कोणाला भाषा? भगवंत किती हुशार आहेत म्हणून प्रत्येकाच्या भाषा वेगळ्या ठेवल्या. नाही तुला माहित आहे रामायण मध्ये जर मिनिस्टर व्हायचं असेल तर योग्यता काय होती माहित आहे? जो मंत्री होईल तो कमीत कमी महारथी असला पाहिजे. महारथीचा अर्थ माहित आहे ना? जो सैनिक असतो, योद्धा आहे, त्यानं वरचा व्हायला पाहिजे, मग सरदार व्हायला पाहिजे, मग सेनापती व्हायला पाहिजे.
हा, असं टप्प्याटप्प्याने वर जातो. जो पायदळातून घोडदळात येतो त्याचं प्रमोशन झालं, त्याच्यानंतर तो हत्तीवर येतो, त्याच्यानंतर तो सेना सांभाळतो, एक तुकडी सांभाळतो. मग त्याच्या हाताखाली एवढे हत्ती, एवढं हे झालं की तो रथात येतो, तो रथी होतो. त्याच्यानंतर त्याचं प्रमोशन झालं की त्याच्या हाताखाली एवढे रथ, एवढे हत्ती, एवढं घोडदळ आणि एवढं पायदळ, तेव्हा तो महारथी होतो. त्याच्यातून अशा अनेक महारथींना सांभाळायला लागला की तो अतिरथी होतो. मग कमीत कमी महारथी पाहिजे. हा, म्हणजे केवढा शूर, केवढा बलवान, केवढा चाणाक्ष बुद्धीचा पाहिजे. आता पण मंत्री होते, काय प्रॉब्लेमच नाही. कारण कलियुग आहे नाही. हा, हे एक क्वालिफिकेशन आहे काय. त्याच्यानंतर आजूबाजूला जेवढे देश आहेत प्रत्येक देशाची भाषा आली पाहिजे. हा, त्याच्यानंतर आमची जेवढी शास्त्रे आहेत त्याचं अध्ययन झालेलं असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक क्षेत्रातलं थोडं ज्ञान पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्या देशात आणि शेजारच्या देशात राहणारे सगळे पक्षी आणि प्राणी त्यांची भाषा कळली पाहिजे. आज कोण मिनिस्टर ह्या योग्यतेला येते बघा, तेव्हा रामराज्य येईल. जय श्रीराम. आता मी विषयांतर करून सांगतो तुम्हाला. आपल्याला भक्तीसाठी उज्ज्वल नीलमणी म्हणून तिथं कळलं ना की भक्ती काय ती कळते. तसं गोस्वामीने आम्हाला अजून 6 ग्रंथ दिले, त्याला षट संदर्भ म्हणतात. आत्मा काय, परमात्मा काय, भगवत तत्व काय, भक्ती तत्व काय, असे 6 विषय. ते 6 कळले की माणूस भक्ती सोडून हालूच शकत नाही. तसं प्राण्यांची, पक्ष्यांची भाषा कळण्यासाठी एक ग्रंथ आहे, मी त्याचं नाव सांगत नाही खरं, फक्त जरा टच करून जातो. त्याच्यात पण नील हा शब्द आहे म्हणून मी उज्ज्वल नील म्हणून सांगितलं. तर तो ग्रंथ आहे, त्याच्या रेअरली कॉपी मिळतात. आणि ते जर वाचलात तर त्याला काही साधना आहे. ती साधना सिद्ध केला की तुम्हाला माहीत आहे, ग्रामीण भागात तुम्ही एखाद्या गल्लीतून गेलात की गल्लीतून गेल्यानंतर लोक बघतात आणि लगेच तुम्ही गेल्याबरोबर बायकांच्या कानात कुजबूज सुरू होते. कोणतर पाहुणा आलाय, कुणाच्या घरी आलाय माहिती, असा दिसत होता. अहो त्याच्याकडे 4-4 पिशव्या होत्या. सगळी चर्चा सुरू असते. आणि बहुतेक अतिरेकीसारखाच दिसत होता. असं काय असेल ते चर्चा करतात ना, तसं आम्ही जिथं भ्रमण करतो की किंवा कोण जातात ह्याची चर्चा पक्षी करत असतात. आणि तिथून तो संदेश मिळत असतो. आणि ह्याचं पोस्टमनचं काम टिटवी करते. तो मेसेज नेऊन पुढे देते. म्हणून टिटवी जी उडते ना ती जमिनीवरून अभ्यास करते, उडते. आणि तुम्ही कोणी निरीक्षण केलं असेल तर बघा, आम्ही जिथं आहे तिथं सरळ रेषेत ती वर जाते आणि आमच्या भोवती ठराविक रेडियसमध्ये फिरते ती. आणि तेवढ्या रेडियसमधल्या सगळ्या पक्ष्यांना सांगते अशा प्रकारचा प्राणी किंवा मनुष्य आहे, तो या दिशेने चाललेला आहे, तुम्ही सावध राहा. आणि आम्ही ज्या दिशेने जातो थोडा वेळ येते आणि त्याच्यानंतर ती पुढे जाते सरळ. मग तिला कळते की या रूटने जाणार आहे, सरळ पुढे जाते, पुढे गाजावाजा करते, परत येते आणि निरीक्षण करते. आणि तिचा इलाका पार करेपर्यंत सर्व प्राण्यांना आणि पक्ष्यांना जागा करायचं काम टिटवी करते. आम्ही काय करतो बघा, मनुष्य राहून. हे सगळं कळायला पाहिजे होतं. एवढा ज्ञानाचा भंडार ही आमची संस्कृती आणि एवढं ज्ञान होतं. आणि आम्ही थोडक्यात आहे. आणि मग आम्ही कल्याण करतो. सध्या काय करतो, कॉलेजला पडतो, 1 डिग्री झाली, नोकरी लागली, काम संपलं. मग आम्ही ते कळतं इथं आम्ही आत्मस्तरावर किती आहे, अध्यात्मस्तरावर किती आहे, भौतिक स्तरावर किती. आम्ही फक्त शरीरातच अडकलेले जीव आहे. आणि भगवंत एवढे द्यावेत की त्याच्यातून आम्हाला कल्याण करायला बघतात. म्हणून काय म्हणतात भगवंत, हे देवमाते, शत्रूंनी संपत्तीचे हरण करून स्वस्थानापासून भ्रष्ट केलेल्या आपल्या पुत्रांचे कल्याण व्हावे. कल्याण कशाने होणार? आपल्या पुत्रांचे कल्याण व्हावे अशी तुझी चिरकाळाची अपेक्षा आहे, हे मी जाणून घेतलेलं आहे. मग कल्याण कशाने होणार? अध्यात्माने. भौतिकतेने फक्त पोट भरतं आणि 5-50 वर्ष भरलेली पिशवी जाळून टाकावी लागते, नाही का? जे भरतो पंक्चर गाडीतच भरतो ना आपण हवा. सकाळी सगळं बाहेर एवढं जात आणि एवढं करून साठवलेलं 3.5 क्विंटल जात. वास्तविक खरी कमाई काय याचा गंधच नाही. म्हणून भगवंतांनी कल्याण करावं तर
हे फार महत्वाचं आहे. या ज्ञानातूनच आम्हाला पुढे जावं लागतं. इंद्र ज्यांच्यात श्रेष्ठ आहे अशा तुझ्या पुत्राने युद्धात शत्रूचा वध करावा आणि त्या शत्रूच्या स्त्रिया दुःखाने आपल्या पतीजवळ जाऊन रडत बसाव्यात आणि हे दृश्य पाहावयास मिळावे अशी तुझी इच्छा आहे. कारण असुरांना संपवायचं आहे, दैवी साम्राज्य स्थापन करण्यासाठी. हे देवमाते, सध्या सर्व असुर सेनापती अजिंक्य आहेत असे मला वाटत आहे. कारण ईश्वर ज्यांना अनुकूल असतात त्या ब्राह्मणाद्वारे, बघा महत्वाचं आहे, ईश्वर ज्यांना अनुकूल असतात त्या ब्राह्मणाद्वारे हे असुर सुरक्षित आहेत. म्हणजे असुरांना सुरक्षित कोण केलंय? यावेळी त्यांचा पराभव करण्यासाठी सामर्थ्य उपयोगात आणल्यास ते सुखकारक ठरणार नाही. म्हणून प्रत्येक वेळेला शक्ती चालत नाही. आणि हे समजलेलं मार्गदर्शन असलेले आपले शेवटचे राजा शिवाजी महाराज. म्हणून शिवाजी महाराजांनी शक्ती प्रदर्शन कधीही केलेलं नाही. त्यांची सेना, युक्ती, म्हणून बुद्धी. म्हणून यावेळी त्यांचा पराभव करण्यासाठी सामर्थ्य उपयोगात आणल्यास ते सुखकारक ठरणार नाही. तथापि हे देवी, तुझ्या व्रताने मी संतुष्ट झाल्यामुळे तुला अनुकूल होण्यासंबंधी मी काहीतरी उपाययोजना शोधली पाहिजे. तर माझे पूजन कधीही निष्फळ जात नाही. तर ते उपासकाच्या योग्यतेनुसार इच्छानुरूप फळ निश्चितच प्रदान करीत असते. आता भगवंत देणार. तू आपल्या पुत्रांच्या रक्षणाकरता महान पयोव्रताचे आचरण करून माझे यथोचित पूजन केले आहेस आणि कश्यप मुनीच्या तपस्येमुळे मी तुझा पुत्र म्हणून प्रकट होईल. अशा प्रकारे तुझ्या इतर पुत्रांचे मी रक्षणच करेन. आणि आता अंतर्धान होणार मी. आता तुझं काय काम? तर तुझ्या पतीचं, हे फार महत्वाचं आहे, जे कलियुगात मिळत नाही. तुझे पती कश्यप मुनी यांच्या ठाई मी सदैव स्थित असल्याचे सतत चिंतन कर आणि तपाने शुद्ध झालेल्या तुझ्या पतीचे पूजन कर. म्हणून लग्न जेव्हा होतं ना त्यावेळेला मुलाचं जे स्वागत होते ते नारायण रूपात होतं आणि कन्यादान जे होतं ते लक्ष्मी रूपात होतं. पण हा गाभा नसल्यामुळं इथं मुलामुलीचं लग्न होतं, लक्ष्मी नारायणाचं होत नाही. आणि त्याचे परिणाम पुढं भोगावे लागतात. कारण एकच, संस्कार. ते जर तिथं मॅचिंग असेल तर काही प्रश्नच येत नाही. म्हणून हे देवी, तुला जरी कोणी विचारले तरी ही गोष्ट तू कोणाशी सांगू नकोस. कारण रहस्य उत्तम प्रकारे गुप्त ठेवलं तरच ते सिद्धीला जातं, नाही तर सिद्धीला जात नाही. म्हणून कुठलंही सिक्रेट काम असेल त्याची कधीही वाच्यता होऊ नये. एक सिक्रेट कामाची वाच्यता झालेली आहे, पण ते सिद्ध होतं, आणि ते म्हणजे हरिनाम. कारण ते भगवंतानीच प्रकट केलेलं आहे, भगवंतानी गुप्त ठेवलं होतं. म्हणून आधी मंत्र काय होता? ना. हेच वैशिष्ट्य आहे. ऍक्च्युली मूळ मंत्र हरे कृष्ण आहे, पण पुढं सगळीकडे येणार म्हणून त्याला उलटा केलेला आहे. आणि हे फक्त भागवत कुठं कुठं झालं? पहिला शुक्ताला आपण जाणार आहोत, त्याच्यानंतर कुठंतरी झालं का? यस, नैमिषारण्याला याचं रहस्य कळते गेल्यावर. महामंत्र आम्ही म्हणतो तोच आहे, त्याला उलटा ठेवलेला होता. आणि मग नैमिषारण्यातूनच ही प्रेरणा आणि चैतन्य महाप्रभूंनी त्याचा लॉक काढला आणि ओरिजिनल महामंत्र दिला. पहिला हरिनाम हेच आहे, हरे कृष्ण हरे कृष्ण. कारण राम 3 आहेत, परशुराम आहेत, बलराम आहेत आणि दशरथ नंदन राम आहे. मग कोण राम? तर बलराम आहेत, आनंद देणारे राम आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी कन्फ्यूज केलं. हे मायेचा पण प्रभावाचा आहे. कसं म्हटलं तरी त्याचा फायदा आहे, पण वास्तविक जो गाभा आहे तो गाभा सहजासहजी मिळत नाही. त्याच्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी गाभाच काढून देऊन टाकला. हे घ्या, लोटा काय लोटायचं. आणि मग हे सिद्धच आहे, हे याचं वैशिष्ट्य आहे. कारण भगवंतांची कृपा आहे. कलेर दोष निधे राजन महान गुण कीर्तनात देव कृष्णस्य मुक्त संघ म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे ते सिद्ध आहे की नाही. तर शुकदेव गोस्वामी म्हणतात, इतकं सांगून पूर्ण पुरुषोत्तम भगवान अंतर्धान झाले आणि आपले पुत्र म्हणून प्रकट होण्यास त्यांनी असीम वरदान प्राप्त झालेली. आधी ती स्वतःला कृतकृत्य समजू लागली आणि भक्तिभावाने ती त्वरित पतीकडे गेली. आता आपण जे पेज ओपन केलं होतं भगवंतांच्या इच्छेने तिथं आलो आपण.
समाधी योगात स्थित झाल्यावर पाहिले की पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या एका अंशाने आपल्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आता आदितीच्या शरीरामध्ये भगवंत अंतर्धान झाले आणि आता शरीरात प्रवेश केला. कारण त्या शरीरातून प्रकट झाल्याशिवाय यांचा मुलगा म्हणता येत नाही ना, बरोबर आहे की नाही. कृष्ण सुद्धा जेव्हा आले मथुरेमध्ये त्यावेळी डायरेक्ट प्रकट झाले. त्यावेळी देवकी माता म्हणतात असं जर आला तर तुम्हाला मुलगा म्हणून आम्ही कसं काय प्रेम करणार, चतुर्भुज कसं काय आम्ही तुम्हाला मांडीवर घ्यायचे, ते कसं काय अगदी, आणि तुम्ही बालकृपा द्या. त्यावेळी भगवंत बालकृपा देतात, मग ते प्रेम करू शकतात आणि भगवंत आपली शक्ती वापरतात, हे विसरून पण जातात. मग यांचीच तपस्या. आणि मग या ठिकाणी आता हा श्लोक बघूया आपण. सुआदित्य वीर्वमाधता तपसा चिर संभृतम समाहित मन राजन दारुज्ञ यथा नीलः. नील शब्द आला काय बरं. राजन ज्याप्रमाणे वायू दोन काष्ठामधील घर्षणाच्या योगाने अग्नी प्रज्वलित करतो. म्हणजे पूर्वी अग्नी कसा पेटवत होते, लाकडावर घर्षण करून. कोणतं लाकूड, अरणी. अरणी म्हणजे कोणतं माहित आहे तुम्हाला? अरणी म्हणजे खदीर. खदीर ज्याच्यापासून कात बनतो ना, ते झाड. मग त्या झाडाला कसं काय घासायचं, आम्ही घासून पेटेल का? नाही पेटत ना. हा, मंथन कसं करतो ना, दह्याचं पाणी घालून आणि मग लोणी काढतो, तसं एक लाकूड स्थिर ठेवतात आणि एका लाकडाला दोरीची व्यवस्था असते. घास 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 फिरवलं की घासलं की ते पेटतं. हे अरणीचं लाकूड. आणि पूर्वी यज्ञ ह्याच्यातून प्रज्वलित करायचे. आजही हे लोक आहेत, रेअरली मिळतात, पण त्यांचं व्रत फार कठीण पाळावं लागतं. त्यांनी जर घर सोडून असं प्रवासाला जायचं झाले तर त्यातनं प्रकट केलेला अग्नी त्यांनी घेऊन फिरावं लागतं. तो अग्नी शांत व्हायला देत नाही. आणि असे आजही काही विशेष यज्ञ व्हायचे असतील तर ह्यांना बोलवतात. हे खरे अग्निहोत्री. आणि त्यांनी स्वतःचा स्वयंपाक स्वतःवरच बनवतात. आणि तोही बनवताना यातल्या अग्नीने दुसरा अग्नी प्रज्वलित करून त्याच्यावर बनवलेला खातात, दुसरं खात नाही. आजही आहेत, आम्ही भेटलो यांना म्हणून खात्रीपूर्वक पण सांगतो. हे अरणी. तर दोन काष्ठामधील घर्षणाच्या योगाने अग्नी प्रज्वलित होतो. त्याप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या दिव्य स्थितीत पूर्णपणे मग्न असणाऱ्या कश्यप मुनीने आपली शक्ती आदितीच्या गर्भात ठेवली. कोण? कश्यप मुनी. कश्यप मुनीने आता आपली शक्ती गर्भामध्ये ठेवली. मग आज आपण लग्नानंतरचा विचार करतो. जोपर्यंत लग्न झाल्यानंतर ती मुलगी मुलगा किंवा स्त्री पुरुष यांच्यामध्ये कृष्ण भावना येत नाही ना, तोपर्यंत तशा प्रकारची मुलं होत नाहीत. म्हणजे कृष्ण भावनेत आले पण कसाही त्या ठिकाणी जर गर्भामध्ये प्रवेश केला, जीव असेल तर सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आणि सगळ्यात मोठी शाळा कोणती, तर त्याची गर्भातली स्थिती. त्याच्यामुळं गर्भात असताना जे शिक्षण देतो तेव्हा तो एकाग्रतेनं ऐकतो आणि तसा भक्त निर्माण होतो. बाहेर पडल्यानंतर मग तो स्वतंत्र होतो. तो ऐकावं अशी अपेक्षा ठेवणं पण चुकीचं आहे. पण आपली जबाबदारी आहे. भगवंत त्याच्यानंतर पण 9 महिने आपल्याला काळ देतात. तुकाराम महाराज सांगतात की जे बाळ जन्माला येते की त्याचा उपभोग पहिला देवी देवता घेतात ना. तर 9 महिने जसं बाळ गर्भात असतं ना, त्याला रिव्हर्स करायला 9 महिने लागतात आपल्या शास्त्राप्रमाणे. म्हणून पहिले 3 महिने फक्त त्या आईचा स्पर्श जाणतं. दुसऱ्या 3 महिन्यानंतर ते आपल्या लोकांना जरा जरा ओळखतं. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये जे देवी देवता त्याला सांभाळतात की त्यांनी हळूहळू आईकडे अटॅच करतात. दुसऱ्या 3 महिने देवी देवता बाकीच्यांच्याकडे थोडं सोडतात, आपला कंट्रोल थोडा कमी करतात आणि हँडओव्हरची प्रोसेस चालू ठेवतात. म्हणून लहान असताना मूल पाळण्यात असते, वर बघते, कुणाकडे बघून असते माहित नाही, पण असते. आम्हाला ते दिसत नाही, ज्याने त्याला हसवायला लागते. हा. आणि 6 महिन्यानंतर त्याला आपल्यामध्ये मिसळायला सुरू करतात आणि हळूहळू आपले लाड प्रेम जे आहेत ते कमी करून आईला आसक्त करतात, इतरांमध्ये मिसळतात. 9 महिन्याची देवी देवतांची ड्युटी संपली की 9 महिन्यानंतर ते तुमचं. मग या 9 महिन्यामध्ये त्याला जे घडवतो ना ते पुढं होतं. भगवंत आम्हाला एखाद्या मुलाला घडवायला किती वेळ देतात? कमीत कमी 18 महिने.
9 महिने गर्भात, 9 महिने बाहेर. एवढ्यात जो कोणी बुद्धिमान माता पिता असतील त्यांनी त्याला काहीही घडवू शकतात, काहीही. मग पुढची आहे ती फक्त प्रोसेस आहे. झाड लावलं आपण, मगाशी प्रभूजी म्हणाले आपण सांभाळला तर आपूसच झाड आहे की नाही. त्याच्यामुळे आपण काय लावतो ते पहिला, त्याच्यानंतर संस्कार, त्याच्यानंतर ते जमिनीतून वर आल्यावर काम संपत नाही. ते नाजूक आहे, त्याला आकार देईपर्यंत पण थोडे दिवस सांभाळणे. एकदा ते वर आमच्या डोकीच्या वर गेलं की ते आम्हाला सावली देतं. तसं हे 9 महिने आतले 9 महिने बाहेरचे हे आमच्यासाठी फार महत्वाचे असतात. तर या ठिकाणी फार छान सांगितलेलं आहे की कश्यप मुनीने आपली शक्ती आदितीच्या आता गर्भात ठेवली आणि तिकडं आधी भगवंत तयारच आहेत कश्यप मुनीद्वारा आदितींच्या गर्भामध्ये प्रवेश करण्यासाठी. तात्पर्य, वायूमुळे 2 काष्ठांचे परस्परामध्ये घर्षण झाले की त्यातून वणवा पेटतो. वास्तविकपणे अग्नीचे काष्ठाशी अथवा वायूशी असे काय कोणाचीच नातं असतं का? काय संबंध नाही त्याचा. तो या दोघांपासून सदैव भिन्न असतो. त्याचप्रमाणे या प्रसंगी आपण जाणले पाहिजे की कश्यप मुनीने आदितीचा समागम हा सामान्य मनुष्यांच्या मैथुना समान नव्हता. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा स्त्री पुरुषांच्या मैथुनातील स्त्रावाशी किंचितही संबंध नसतो. ते अशा जड संयोगापासून सदैव अलिप्त असतात. म्हणून भगवद्गीतेत 9वा अध्याय 29व्या श्लोकात सांगितलंय, समोहम सर्व भूतेषु, मी सर्व जीवात्म्याकडे समदृष्टीने पाहतो, मग वेगळं कसं करते. तथापि भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि उपद्रवी असुरांचा वध करण्यासाठी भगवंतांनी आदितीच्या गर्भात प्रवेश केला. ही भगवंतांची दिव्य लीला असून तिच्या संबंधी कोणताही गैरसमज होता कामा नये. एखाद्याने असा विचार करू नये की स्त्री पुरुष मैथुन क्रिया करून एका सामान्य संततीला जन्म देतात, तद्वत भगवान आदितीचे पुत्र झाले. भगवान आदितीचे पुत्र नाही आहेत आणि आहेत, तिथून प्रकट झाले म्हणून आहेत आणि त्याचा काय संबंध नाही म्हणून नाही आहेत, पूर्णपणे स्वतंत्र आहेत. म्हणून वर्तमान समयी जीवनाच्या उद्गमाविषयी बराच वादविवाद होतो की त्या संबंधात काही स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. आत्मा हा मनुष्याच्या रेतकण आणि अंधुकापासून भिन्न असतो. बद्ध जीवात्म्याला पुरुष आणि स्त्रीच्या प्रजनन पेशीविषयी काहीही कर्तव्य नसून त्याच्या कर्माप्रमाणे त्याला योग्य स्थितीत ठेवण्यात येते. कर्मणा नेत्र दैव नेत्रेनं, त्याच्या कर्माप्रमाणे त्याला योग्य स्थितीत ठेवण्यात येते. मात्र जीवन या 2 स्त्रावांच्या मिश्रणातून उत्पन्न होत नसून ते सर्व भौतिक तत्वापासून स्वतंत्र असते. ह्याचं उदाहरण काय घेऊ शकतो आपण? जीवाचा याचा काय संबंध आहे? समजा आपण एक घर बांधायला लागलो, तर त्या घरात तो त्या घरापासून भिन्न आहे की अभिन्न आहे? भिन्न आहे ना, घरापासून भिन्न आहे. आपण कार घेतली, आपल्यासाठी चालली, ड्राईव्ह करतोय, आपल्या मनाप्रमाणे चालते. मग कार आणि आम्ही एक आहे का? नाही आहे ना. मग आपण भिन्न आहोत. तसं आम्ही पण भिन्न आहोत. आम्ही शरीरात स्वतःहून रेशीम केल्यासारखे बद्ध झालेले आहे. आम्ही भिन्न आहोत, पण ते भिन्नला भिन्नच समजून जे अभिन्न आमचं जे आहे त्याच्याशी संधान साधायचं आहे. ते समजून घेण्यासाठी एवढा प्रपंच भगवंताने आम्हाला दिलेला आहे. आणि कलियुगातले जे जीव आहे त्यांना हे सहजासहजी डोक्यात जाणार नाही याची पण चिंता आहे. म्हणून पूर्वी जेव्हा ब्रह्माजीला सांगितलं तेव्हा भगवंतांनी शब्द रूपात सांगितलं. ब्रह्माजीने ऐकले आणि ते पहिले जीव असल्यामुळं आणि हरिकृपेमुळे सर्व काही माहित होतं. पण ब्रह्माजी जेव्हा पुढे सांगितलं तेव्हा कळायला पाहिजे ना. मग ब्रह्माजीने एकाचे 4 केले ना, मग वेद 4 झाले. त्याच्यामध्ये जी श्रृंखला चालली त्याच्यामध्ये आपण म्हणतो बघा, काही लोकांना काय म्हणतो, एक वेद जो पूर्ण जाणतात त्यांची नावं आली वेद पाठक आहे ना, आणि पुढचे द्विवेदी त्रिवेदी आणि चतुर्वेदी. आता नावं राहिली, वेद राहिले नाही. हा युगाचा परिणाम होतो. मग या ठिकाणी आम्ही बघू शकतो की सुरुवातीला ज्ञान कसं जात होतं. म्हणून पूर्वी श्रुती होत्या, मग स्मृती होत्या, त्याच्यानंतर वाढत वाढत गेली उपनिषद, सर्व काही आलं. पण कलियुगामध्ये हे शक्य नाही. म्हणून भगवंतांनी दया केली आणि साहित्य अवतार व्यासदेवांच्या रूपामध्ये येऊन
त्यांनी गणेशजींना हे कार्य दिलं लिखाणाचं आणि आमच्यावर केवढी मोठी दया भगवंतांनी केली बघा. हे सगळंच्या सगळं आपल्याला लिखित स्वरूपात दिलं का बद्धजीवानी या चक्रातून बाहेर पडावं. आणि आज आपण भाग्यवान आहोत. जिकडं शुकदेवांनी सांगितले हे सर्व काही त्या ठिकाणून आमची यात्रेची सुरुवात होते. शुकतालवरून आमच्या यात्रेचा शेवट जो होतो तो ना व्यास गुंफा गणेश गुंफा, तिथून मग आपण परत हरिद्वारला हरिद्वार या हरीच्या घरी जायचं आहे. मिलिटरीमध्ये भरती झालो तर पहिल्यांदा परेड शिकवतात, मग बंदूक हवेत चालवायला शिकवतात, मग पोत्याचे वगैरे पुतळे केलेले असतात त्याच्यावर गोळीबार शिकवतात, त्याच्यावर टार्गेटसाठी सर्व काही दिलं जातं, कमांडो ट्रेनिंग होतं, सगळं होतं. आणि ही प्रॅक्टिस करून आपण तिथंच इथं आपण मूर्ती रूपामध्ये भगवंतांचं आवाहन करून श्रृंगार करतो, भोग लावतो आणि तिथं सेवेच्या लायक बनतो का त्याची प्रॅक्टिस करतो. आणि हे सगळं केल्यानंतर जायचा प्रयत्न करतो आणि हे समजून घेण्यासाठी भगवंतांनी कृपा केलेली आहे. हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. याच्यातून ज्यावेळेला शुद्ध भाव येईल त्यावेळेला भगवंत म्हणतील क्वालिफाईड आहे, गोलोकला काय नको पण पुढं तरी घ्या कमीत कमी, मग आपलं प्रमोशन होऊ शकतं. IAS व्हायला किती अभ्यास करावा लागतो, कोणती डिग्री घ्यायला किती अभ्यास करावा लागतो. मग ही डिग्रीचे बाप नाही का, ही अनंत स्थानावरची डिग्री की ज्याला ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ डिग्री नाही आणि श्रेष्ठ स्थान नाही. आणि ते भगवंत सहजपणे देतात आणि प्राप्त काय होतं सर्टिफिकेट नाही, भगवंत स्वतःला त्याला अर्पण करतात. श्रीमद भागवत महापुराण जे परीक्षित महाराजांनी सांगितलं ऐकलं, शुकदेव गोस्वामींनी सांगितलं. 7वा दिवस आला, 7 दिवसाचा काळ होता आणि त्या दिवशी उत्तरामाता विचारते परीक्षिताला आता तुझी मानसिक स्थिती काय म्हणते. आणि त्यावेळी तुला काय काय वाटलं आणि तुला काय काय आवडलं आणि काय असायला पाहिजे हे त्या दिवशी काही वेळात संपूर्ण या भागवताचा सार जो आहे तो पूर्ण आपल्या आईला सांगतो. कोण? परीक्षित महाराज उत्तरेला. आणि हा जो संवाद आहे ना त्याला म्हटलेला आहे बृहद भागवत. त्याच्यामध्ये रहस्य एक जीवाची जी भगवंताकडे जायची जी तळमळ आहे ना ती शुकदेव गोस्वामींनी जागा केल्यानंतर हृदयाची काय अवस्था होते ह्याच्यात माणूस रमतो आणि स्वतःला विसरून जातो. ती अवस्था शुकदेव गोस्वामींची आली आणि ती अवस्था परीक्षित महाराजांची आली. आणि परीक्षित महाराज आता त्या उत्कंठेला आहेत की आता माझं भगवंतांचं मिलन कधी होणार. आणि ह्या कथेचा 7 दिवसाचा परिणाम भगवंतावर झालेला आहे, मेन ते आहे. आणि भगवंत वाट बघतायत आता परीक्षित येणार. मग हे दोन जीव एकमेकाला भेटण्यासाठी तळमळायचा शेवटचा दिवस आहे ही भागवत कथा. म्हणून भागवत 7 दिवसाची केल्यानंतर आमच्यात परिवर्तन झालंच पाहिजे. आम्ही जिथं कथा करेल ना त्या ठिकाणी जर एखाद्या झाडाखाली बसलो त्याच्यावर जर पिशाच असेल, त्याच्यावर जर अतृप्त जीव असेल तर त्यांची मुक्तता होते तिथून, तर मग करणाऱ्याची काय. आणि मग भगवंत एवढे तळमळत असतात. जत्रेत फसलेलं चुकलेलं माझं बाळ येतंय त्याला मी कधी एकदा आलिंगन करून भगवंतांच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. आणि हा जीव जेव्हा भगवंताकडे जातो ना भगवंत असं आलिंगन देतात आणि त्या आलिंगनात हा जीव पण डोळ्यातून एवढ्या अश्रुधारा काढतो. तो सगळा भाव त्या भागवतातून बृहद भागवतामध्ये प्रकट होतो. तर आपण यात्रेची सुरुवात कुठून आणि शेवट बद्रीनाथ मध्ये गणेश गुंफा व्यास गुंफा जिथे याचं लिखाण झालं ते आमचं शेवटचं दर्शन आहे. मग हे सगळं जिथं आहे तिथं प्रवेश करायचा तो दरवाजा ते हरिद्वार आणि त्या दरवाजातून अजून तपस्येला बेसायचं ठिकाण ऋषिकेश. कळलं आपण 4 धामला कसे चाललो ते आता. ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की जय. म्हणून ह्या ठिकाणी आलेला जीव भोगामध्ये अडकलेला असो. प्रभुपाद सांगतात याप्रमाणे जीवात्मा त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो आणि भौतिक प्रकृतीची संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होते. भगवद्गीता 13वा अध्याय 22वा श्लोक. आत्मा जड तत्वापासून अलिप्त असून त्याला भौतिक परिस्थितीत ठेवले जाते
आणि त्यामुळे त्याला जड कर्माचे परिणाम भोगावे लागतात. आपण एखाद्या ठिकाणी सर्व्हिस जरी केले आणि तिकडचं रेकॉर्ड बरोबर नाही ठेवलं तर रिटायर झाल्यावर पण बोलवलं जातं ते तुमचं अकाउंट क्लिअर करून ना. तसं आम्ही एवढ्या चुका केल्या आहेत की परत परत इथे यावं लागतं ते अकाउंटच क्लिअर विना. भगवान म्हणतात मी वन टाइम सेटलमेंट करतो, ये तरी माझ्या रस्त्याला. दॅट इज भागवत महापुराण. जय हो. श्रीमद भागवत महापुराण की जय. चार धाम यात्रा की चार धाम यात्री गण की श्रील प्रभुपाद की निताय गौर प्रेमानंदे प्रभु की श्रील प्रभुपाद की